बदलती जीवनशैली, जिमसाठी मर्यादित वेळ आणि झटपट परिणामांची वाढती अपेक्षा यामुळे फिटनेस क्षेत्रात मसल ट्रेनिंग हा नवा सायन्स बेस्ड ट्रेंड ठरत आहे. फक्त वजन कमी करणे म्हणजे शरीर सदृढ होणे नव्हे. शरीर खरोखर सदृढ होण्यासाठी आणि योग्य पद्धतीने वजन कमी करण्यासाठी संपूर्ण शरीरातील स्नायू वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शस्त्रक्रियेविना वजन कमी करण्यासह सदृढ स्नायू आणि सुडौल शरीरासाठी वंडर एक्सॉन तंत्रज्ञान प्रभावी ठरत आहे. या जागतिक तंत्रज्ञानाचे भारतामधील पहिले वंडर एक्सॉन प्रगत तंत्रज्ञाना आधारित उपचार पद्धती बाणेर येथील स्किन एथिक्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे, अशी माहिती प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ व स्किन एथिक्स हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉक्टर पल्लवी अहिरे शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी स्किन एथिक्स येथील डॉक्टर कांचन मुळे, डॉक्टर प्राजक्ता शर्मा, डॉक्टर प्रियांका बोबडे, बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन संस्थापक डॉक्टर राजेश देशपांडे उपस्थित होते. 18 वर्षांहून अधिक वैद्यकीय अनुभव असलेल्या डॉक्टर पल्लवी अहिरे शेळके म्हणाल्या, गेल्या 12 वर्षापासून स्किन एथिक्स हॉस्पिटल पुण्यात त्वचा, केस आणि सौंदर्य उपचारांच्या क्षेत्रात आधुनिक आणि सुरक्षित उपचार सुविधा देत नवे मानदंड निर्माण करत आहे. त्वचारोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून येथे उपचार केले जातात. त्वचा, केस आणि लेझर उपचारांसोबतच आता शरीराच्या आकारामध्ये सुधारणा करणारे उपचारही येथे उपलब्ध आहेत. आधुनिक त्वचारोग शास्त्र, प्रगत यंत्रणा आणि जीवनशैली मार्गदर्शन यांच्या मदतीने सुरक्षित, परिणामकारक आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम देण्यावर भर दिला जातो. पुण्यातील रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार देण्याचे स्किन एथिक्सचे उद्दिष्ट आहे. स्किन एथिक्सची कार्यपद्धती वेगळी असून केवळ बाहेरून दिसणारी समस्या कमी करण्यावर नाही, तर त्यामागील मूळ कारण समजून दीर्घकालीन आणि टिकाऊ परिणाम देण्याच्या उद्देशाने आम्ही वैद्यकीय सेवा पुरवतो. प्रत्येक रुग्णाला प्रामाणिक सल्ला, वैयक्तिक उपचार योजना आणि वैज्ञानिक आधारावर उपचार दिले जातात. वंडर एक्सॉन ही एक शस्त्रक्रिया न करता केली जाणारी आधुनिक शरीर रचना सुधारणा पद्धत आहे. या तंत्रज्ञानांमध्ये उच्च क्षमतेचे न्यूरोमस्क्युलर स्टिम्युलेशन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी यांचा एकत्रित वापर केला जातो. या दोन्ही तंत्रज्ञानामुळे स्नायू मजबूत होतात आणि त्वचा ताणवली जाते. त्यामुळे शरीराचा आकार अधिक टोन होतो, त्वचेतील घट्टपणा वाढतो आणि चरबी कमी होण्यास मदत होते. याचा उपयोग शारीरिक व्याधींमुळे व्यायाम न करू शकणाऱ्या रुग्णांना युरिनरी इन्कॉन्टिनन्स, डायस्टॅसिस तसेच जीएलपी इंजेक्शन घेत असताना स्नायू कमी होणाऱ्या रुग्णांना घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. थोडंसं असं होतंय की कमर्शियलायझेशन कडे या गोष्टी चालल्या. तर मी जेव्हा बाकी सगळ्यांबरोबर काम करून जे बॉडीचं ते वाढत चाललंय, त्याच्या कंपॅरिझन मध्ये मसल कमी होत चालली आणि म्हणून जी आहे ना बॉडी. हॅलो, मी डॉक्टर पल्लवी अहिरे शेळके. मी एक डर्मॅटॉलॉजिस्ट आहे आणि मागचे 18 वर्ष झाले मी मेडिकल प्रॅक्टिसमध्ये आहे. मागचे 12 वर्ष झाले स्किन एथिक्स क्लिनिक ही आमची एक ब्रांच आहे जी बाणेरमध्ये आहे आणि 2 वर्ष झाले वाकडमध्ये याची एक ब्रांच सुरू झाली आहे. तिथे आम्ही प्रॅक्टिस करतो. आतापर्यंत आम्ही मोर दॅन 1 लाख पेशंट्स ट्रीट केलेले आहेत आणि नेहमीच आम्ही हेअर, स्किन आणि बॉडीसाठी जे सगळ्यात चांगल्या टेक्नॉलॉजीज आहेत ऑल ओव्हर वर्ल्डच्या, त्या पुण्यातल्या आपल्या पेशंटसाठी आणायचा ट्राय करतो. आज आपण जी नवीन एक टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करतोय तर त्याचं नाव आहे वंडर एक्सॉन. ही जी टेक्नॉलॉजी आहे ही मेनली तुमच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी मदत करते. तर आपण आधी हे समजून घेऊ की बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन का पाहिजे. तर आजकाल असं झालंय की इंडियामध्ये प्रत्येक 4 पैकी 1 जो माणूस आहे तो ओबेसिटीकडे चाललाय, म्हणजे त्याचं वजन जे ते वाढत चाललंय आणि त्यांचं जे बॉडीचं कंपोजिशन आहे ते बदलत चाललंय. बॉडीतलं तुमचं जे मसल असतं ते कमी होतंय आणि फॅट वाढतंय आणि ह्या कारणाने आपल्याला बरेच मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स होत आहेत, जसं डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, PCOD आहे, त्याच्याबरोबर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझिजेस आहेत. या सगळ्या गोष्टी होतात आणि अशा पद्धतीचे बरेचसे पेशंट्स आमच्याकडे पण येतात बिकॉज जे मेटाबॉलिक स्किन कंडिशन्स असतात, सोरियासिस वगैरे, याच्यामध्ये पण हे खूप मॅटर करतं. तर आता स्किन आणि हेअरच्या सगळ्या ट्रीटमेंट झाल्यानंतर हेअर ट्रान्सप्लांट वगैरे आम्ही रेग्युलरली करतो. त्याच्यानंतर जे नवीन इंट्रोड्यूस करण्यासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची जी गोष्ट आहे ती आपण आज इथे इंट्रोड्यूस करतोय. ही जी टेक्नॉलॉजी आहे ही ऑल ओव्हर वर्ल्ड अवेलेबल आहे. ही स्पेन बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. 73 कंट्रीजमध्ये अवेलेबल आहे मागच्या ऑलमोस्ट 5 ते 6 वर्षांपर्यंत. पण ह्या टेक्नॉलॉजीचं जे सगळ्यात ॲडव्हान्स व्हर्जन जे आहे, जे आत्ता इंट्रोड्यूस झालंय, जे अजून इंडियामध्ये कोणाकडेही नाही आहे, ते आपण सगळ्यात पहिल्यांदा अवेलेबल केलं आहे आपल्या पेशंटसाठी बाणेर या क्लिनिकमध्ये. आता आपण हे बघूयात की हे एक्झॅक्टली कशासाठी. जेव्हा आपल्याला वजन आपलं कमी करायचं आहे, बॉडी चेंज करायचं आहे, तर बॉडी मास इंडेक्स ही फक्त एक गोष्ट बघून चालत नाही. म्हणजे असं नाही आहे की माझं वजन कमी झालं तर मी हेल्दी झाले. वजन जेव्हा कमी होत असतं तेव्हा मेन जो चेंज गरजेचा
आहे तो हा आहे की तुमचं मसल वाढायला पाहिजे आणि त्याच्याबरोबरीने फॅट रिड्यूस व्हायला पाहिजे आणि मग बरोबरीने तुमचं बेझल मेटाबॉलिक रेट म्हणजे कुठलाही तुम्ही जो पदार्थ खाताय ते खाल्ल्यानंतर बॉडीने त्याला चांगल्या पद्धतीने युटिलाइज करणं, ह्या जर गोष्टी सगळ्या झाल्या तर आणि तरच तुमचं जे हेल्दी वेट लॉस आहे ते होतं. आणि फक्त हा कन्सेप्ट घेऊन आम्ही हे मशीन इथे आणलेलं आहे. तर मी इथे कुठलाही असा दावा करत नाहीये की हे जिमला ऑल्टरनेटिव्ह आहे किंवा हे तुम्ही मशीन घेऊन तुमचं काहीतरी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन 2-4 दिवसामध्ये आम्ही करून देणार आहे. कुठल्याही अननॅचरल पद्धतीने ही गोष्ट होत नाही आहे. पर्टिक्युलर नॅचरल वेनी तुमचे मसल बिल्ड आपण करून देतो आहे. ते पण त्या लोकांसाठी पण जे रेग्युलरली जिम नाही जाऊ शकत, त्यांच्या कुठल्या पण मेटाबॉलिक कंडिशन्समुळे किंवा त्यांच्या जॉईंट कंडिशन्समुळे किंवा पोस्ट प्रेग्नन्सीमुळे ह्या सगळ्या कारणांनी ज्यांना त्या गोष्टी करता येत नाहीत त्या चांगल्या रीतीने आपण इथे करून देतो. आणि एक असतं की आजकाल खूप लोक GLP-चे इंजेक्शन्स घेत आहेत. GLP-च्या इंजेक्शन्स नंतर पण हे बघितलं जातं की जेव्हा वेट लॉस होतो तेव्हा मसल्स पण कमी होतात. तर ह्या पेशंटसाठी पण आपण ही टेक्नॉलॉजी वापरून मसल बिल्ड करून देतो आणि ही प्रॉपर सायंटिफिक टेक्नॉलॉजी आहे.